मी नगरसेवक बनण्याच्या अगोदरपासून नागार्जुन ॲग्निंग एकादमे यांनी मला पुष्कळ सहकार्य केलं आणि आज ज्या सहकार्याच्या बलबुद्ध्यावर मी आज नगरसेवक बनलो आणि यांच्या ह्या मुलांच्याच आशीर्वाद म्हटल्या पाहिजे की मी क्रीडा समितीच्या सदस्यसुद्धा बनलो. तर त्या क्रीडा समितीमधून जो बी माझ्याकडून मदत होईल मी यांना मदत करायला तयार आहे. म्हणजे क्रीडामध्ये जे बी यांना प्रोत्साहन मिळते तिकडून ते सर्व द्यायला तयार आहे. हा तिसरा वर्ष आहे. याचे पहिले बी मेडल जिंकून आले. हां, काय आता पण सुद्धा जिंकून येणार आहेत ते. कारण की ज्या जागेतून जे जात आहेत ही जागा एक उत्तर नागपूर नांचीन जागा आहे. इथून आंबेडकरी चळवळीची मोमेंट म्हणजे एक संघर्षकारी युवा तयार होतो आणि हे युवाच आहेत. हे एक तयारी करून जाणार आहेत, सामोरवाल्याला चित करून येणार आहेत. त्यांची नागार्जुन एकादमीची जी अपेक्षा असेल ते मी त्यांना पूर्णपणे सपोर्ट करेन. महानगरपालिका देणार ना. क्रीडा समितीकडून त्यांच्या जो मला पत्र मिळेल त्या पत्राच्या आधारावर यांना जे जे साहित्याची गरज आहे ती साहित्य मी यांना उपलब्ध करून देणार. साहेब, एक महत्त्वाचा विषय असं काय ह्या 5 वर्षामध्ये हे इथंच दिसेल. 5 वर्षानंतरचा नाही बोलत आहे, पण 5 वर्ष मी ही एवढी हमी देऊ शकतो की 5 वर्षापर्यंत यांची जिम्मेदारी मी घेते. मी अक्षय चौरे. आजचा कार्यक्रम असा आहे की आपले विद्यार्थी संपूर्ण नागपूरमधून 16 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत श्रीलंकेमध्ये इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपकरिता. आणि हे विद्यार्थी इथून तिथे इंडियाला रिप्रेझेंट करतील. आणि ह्या इंडिया टीमचे कोच श्रीहान विपिन हाडके सर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ह्या टीमला घेऊन चाललेलो आहोत तिथे. आणि आजचा कार्यक्रम असं ठेवलं आहे की ह्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार करण्यात आला. त्यांना आज ट्रॅकसूट देण्यात आला, टीम इंडियाची किट देण्यात आली. ह्याकरिता हा प्रोग्राम आज ठेवण्यात आलेला होता. सर्वात आधी तुमच्या धन्यवाद. तुम्ही 3ऱ्या वर्षालाही आज इथे उपस्थित आहात. मॅसेज असाच आहे की आपले जे गरीब वर्गातले जे विद्यार्थी आहेत जे गरीब दबक्याहून येतात त्याच विद्यार्थ्यांना आम्ही कॉन्सन्ट्रेट करून त्यांना समोर नेण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे जेवढेही विद्यार्थी चालले ते काही म्हणजे फारसे रईस नाही. हे गरीब विद्यार्थी इंटरनॅशनल लेवलवर स्वतःला रिप्रेझेंट करून आज आमच्या नागपूरच्या, महाराष्ट्राच्या, पूर्ण इंडियाचं नाव रोशन करतील आणि मेडल्स आणतील. प्रयत्न करून की जेवढे विद्यार्थी चालले की सर्व पूर्ण मेडल्स आणतील. यावेळी श्रीलंकेमध्ये 2 टुर्नामेंट आहेत जे आम्ही अटेंड करणार आहोत आणि एक विद्यार्थी 4 मेडल आणू शकतो असा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. टोटली नियर अबाउट 40 ते 45 मेडल्स आणायचे आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. वयोगटचं काय आहे? तिथे 5 वर्षापासून वयोगट चालू होते. 5 वर्षापासून तर 55 यांच्या बेल्टच्या अकॉर्डिंग आणि एज आणि वेटच्या अकॉर्डिंग त्यानुसार त्यांची म्हणजे कॅटेगरीज डिवाईड केलेली आहे. त्या वेट कॅटेगरीमध्ये हे पर्टिक्युलर विद्यार्थी खेळतील. मागच्या वर्षी पण आपण खूप सराहनीय काम करून श्रीलंकेतून आलेलं आहे आणि नागपूरची जनता आतुरतेने तुमची वाट पाहत होती. त्या हिशोबाने तुमचा सत्कार पण झालेला आहे. पुन्हा ते अशाच प्रकारे होईल अशी आशा जनता आपल्याकडे पाहत आहे. ते निश्चित खरी होणार. बिलकुल आम्ही पुरा प्रयत्न करू आणि आपला 100% देण्याचा प्रयत्न करू आणि मुलाकडून तेवढी मेहनत घेण्याचा प्रयत्न करू. आम्हाला असे हेड कोच लाभलेले आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही पक्का म्हणजे यश प्राप्त करू. माझं नाव श्रीहान विपिन हाडके आहे. मी जवळपास 1993 पासून कराटेची प्रॅक्टिस करतो आहे आणि माझं असोसिएशनसुद्धा आहे. नागपूरमध्ये जवळपास 17-18 ठिकाणी क्लासेस चालतात आहे. आणि आज मला इथे येऊन खूप म्हणजे प्राऊड फील होत आहे की आपण म्हणजे नागपूरच्या मुलांना पहिल्यांदा आपण श्रीलंकेला घेऊन चाललो आहे. आणि त्यातल्या याच्या आधी 2दा जाऊन आले मुलं, त्यांचा खूप चांगला रिझल्ट होता. तर आम्हालाही असं वाटलं की आमच्या टीमला कुठेतरी न्यायला पाहिजे, म्हणून आम्ही यावेळेस सरांशी जॉईन झालो आणि त्यांच्यासोबत आपण श्रीलंकेला चाललो आहे. आणि नागपूरमध्ये जवळपास एक 2-3 असोसिएशन अशा आहेत की ज्या रिअल कराटे शिकवतात आहे आणि चांगलं जे आवश्यक आहे मुलांना, जिथे चांगला प्लॅटफॉर्म मिळेल आणि ग्रास रूटवर त्यांची प्रॅक्टिस होईल असं असोसिएशन नागपूरमध्ये काम करत आहे. जसं अक्षय सरांचं आहे, आमचं आहे आणि आणखीन 2-3 लोक आहेत. तेही आमच्यासोबत आज आले नाही इथे, पण ते आमच्यासोबत येऊन राहिले आहे श्रीलंकेला. त्यांचे विद्यार्थी खूप चांगले प्रॅक्टिस करतात आहे आणि अशी आशा आहे की त्यांनी प्रत्येक इव्हेंटमध्ये त्यांनी गोल्ड मेडल घ्यावं अशी आम्ही त्यांना तयार केलेलं आहे. असं
आणि याच्यानंतर मग तिथे गेल्यावर रिझल्ट काय होते ते बघूया. आता त्यांना सांगण्याची गरज नाही की त्यांनी कराटे का शिकलं पाहिजे, कारण जे वातावरण इंडियामध्ये चालू आहे, जगात चालू आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी नुसतं आपलं सेल्फ डिफेन्स तर नव्हे, तर त्यांनी आपल्या जे फिजिकल जे फिटनेस आहे ते चांगलं बनवून राहावं. आणि कोणतीही त्यांना परिस्थिती आली समोर, ते त्यांनी त्यांच्या समोर जाऊन त्यांना एक फेस करायला पाहिजे. म्हणून कराटे एकच एक माध्यम असं आहे की त्यांनी आपल्या कराटेमध्येच राहून ते करू शकतात. बाकी गेम्स मी हे नाही म्हणत की बाकी गेम्समध्ये सेल्फ डिफेन्स नाही आहे, पण कराटे असं आहे की त्याचं फिजिकल फिटनेससुद्धा बनते आणि मुलींचं सेल्फ डिफेन्ससुद्धा आत्मरक्षा पण करू शकतात हे. आणि मुलींना इतकं गरजेचं आहे, आता ही सांगण्याची गरज नाही की का मुलींना काय, आता छोट्या छोट्या मुली 2-2, 3-3 वर्षाच्या मुलींवर अत्याचार होतात. ह्या सगळ्या गोष्टी पॅरेंट लोकांनाही समजतं. म्हणून मॅक्झिमम आता आमच्या क्लासमध्ये बघतो आम्ही तर मुली जास्त आणि मुलं कमी असतात. म्हणून मुलींना आम्ही खूप जास्त प्राधान्य देतो आणि त्यांना प्रयत्न हा करतो की चांगल्या प्लॅटफॉर्मवर जायचं ते आणि त्यांनी चांगल्यात चांगलं त्यांनी आपलं परफॉर्मन्स करायचा. म्हणून त्यांनी खूप गरजेचं आहे. आणि मी सगळ्या पॅरेंटला हे सांगू इच्छितो की त्यांनी आपापल्या मुलींना म्हणजे एक प्रायोरिटी देऊन त्या मुलींना कराटेमध्ये टाकावं. त्यांनी त्यांचं फिजिकल फिटनेस आणि आत्मरक्षेसाठी त्यांनी खूप जास्त आवश्यक आहे, ह्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे.